नमस्कार, मी ईशा जगताप. आरोग्याचा अश्वमेध या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज मी आली आहे एका अशा बागेत जिथे हृदयविकार असो, उच्च रक्तदाबाचा त्रास असो किंवा मधुमेह असो, अशा सगळ्या विकारांवर आयुर्वेदिक उपचार घेऊन आणि सात्विक आहार घेऊन रुग्ण अगदी ठणठणीत बरे होऊन आपापल्या घरी परततात. तुमच्या लक्षात आलंच असेल, आज मी आलेली आहे माधव बागेत. या माधव बागेचे सर्वेसर्वा असलेले डॉक्टर रोहित साने यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्याचबरोबर इथे उपचार घेत असलेल्या रुग्णांचे अनुभव जाणून घेणार आहोत आणि इथे वैद्यकीय सहलीसाठी येणाऱ्या लोकांची मतं सुद्धा जाणून घेणार आहोत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी स्वागत करूया माधव बागेचे सर्वेसर्वा डॉक्टर रोहित साने यांचं. खूप खूप स्वागत आहे डॉक्टर रोहित साने तुमचं आपल्या या कार्यक्रमात. खरंच मी खरं तर आज पूर्ण दिवस इथेच राहावं किंवा अनेक दिवस इथे राहावं असं वाटतंय, कारण इथे मोबाईलला रेंज नाही आहे आणि वातावरण इतकं शुद्ध आणि प्रसन्न आहे की खरोखर आता इथे मी सुद्धा एक पंचकर्म करून घ्यावं असं सुद्धा वाटतंय. ही सगळी सकारात्मकता आली तुमच्या डोक्यातून आलेली आहे. हे माधवबाग तुम्ही सुरू केलेली आहे, काय सांगाल याविषयी सर? कसं असतं की हार्ट डिसीज असेल, ब्लॉकेजेससारखे रोग असतील, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, हे सगळे रोग मेजरली लाईफस्टाईल आपली चुकीची झालेली असते म्हणून घडतात हे रोग. आता जर मला ह्या लोकांना जर छान लाईफस्टाईल मला शिकवायची आहे तर दोन प्रकार असू शकतात. एक थिअरी आणि दुसरं प्रॅक्टिकल. थिअरी म्हणजे मी आत्तापर्यंत मागचे 25 वर्ष लोकांना सांगायचा प्रयत्नच करतो की तुमची लाईफस्टाईल छान असायला पाहिजे, पण ते कळत नाही नक्की कशी असायला पाहिजे. हेन्स आपल्याला प्रॅक्टिकल जी लाईफस्टाईल शिकवायची असते ती इकडे शिकायला मिळते की सकाळी 4:30ला दिवस चालू होतो, संध्याकाळी 9:30ला दिवस संपतो आणि त्या लाईफस्टाईल एकदा शिकल्यानंतर त्याचे बेनिफिट्स एकदा कळले की मग ते फॉलो करून स्वतःची लाईफ छान ठेवणं हे खूप सोपं होऊ शकत असतं. अगदी अतिशय सुंदर विचाराने त्यांनी ही माधवबाग सुरू केली आहे आणि ज्यामुळे अनेक जणांचं आयुष्य आज पुरतं पालटलंय. सर, आपण या माधवबागेची सुरुवात कशी केली याबद्दल सांगा. ओके. 99 साली माझं बेसिक ग्रॅज्युएशन संपलेलं होतं. 2000 साली माझं पोस्ट ग्रॅज्युएशनचं झालेलं होतं आणि ते झालेलं असताना 2004 साली माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आलेला होता आणि 2004 साली तो जुलैचा महिना होता आणि ते 17 दिवस जेव्हा माझ्या वडिलांना मी ICUमध्ये ॲडमिट केलेलं होतं आणि ते 17 दिवस मी बाबांबरोबर कंटिन्युअसली होतो ॲज अन अटेंडंट, ॲज त्यांचा मुलगा, ॲज डॉक्टर, ॲज इमर्जन्सी फिजिशियन, सगळ्या प्रकारे. पण ते 17 दिवस जे बाबांचे हाल झालेले होते त्या हाल बघवले गेलेले नव्हते आणि 17व्या दिवशी जेव्हा मी माझ्या बाबांना गमावलं त्या वेळेला ती जे आतमध्ये फ्रस्ट्रेशन बिल्ड झालेलं होतं ते मला कुठे ना कुठेतरी बाहेर काढायचं होतं. मी चूज केलं की त्या रोगावरती मी ते फ्रस्ट्रेशन काढेल, त्या रोगाला संपवून टाकायचा प्रयत्न करेन ज्यांनी माझ्या बाबांचा जीव घेतलेला होता. आणि त्या दिवसापासून सुरुवात झाली ही हृदयरोगाविरुद्धचं माझं युद्ध आणि त्या युद्धाचं नाव आहे माधवबाग. कारण का आज माधवबागचा प्रयत्न एवढाच असतो की लोकांना एक छान त्यांचं आयुष्य मिळायला पाहिजे, छान जितकं क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ लाईफ सगळी छान मिळाली पाहिजे आणि कुठलेही सिम्पटम्स की चालताना, जिने चढताना, धावताना दम लागायला लागला आहे, थकायला लागलेलं आहे, संध्याकाळी घरी आल्यानंतर आपण गळून गेल्यासारखं फील झालेलं असतं, ह्या सगळ्या गोष्टी गायब झाल्या पाहिजेत. त्या लोकांना छान आयुष्य मिळालं पाहिजे, हे माधवबागचा धर्म आहे. म्हणून ईच आणि एव्हरी हार्ट पेशंट जेव्हा त्यांच्या रोगातून रिव्हर्स होतात, त्यांना जेव्हा ह्या पूर्ण ट्रॅकवरती मस्त धावायला मिळायला लागतं, त्यांच्या छातीतलं दुखणं, दम लागणं गायब होतं, तेव्हा जेव्हा तो पेशंट पूर्ण त्या रिपोर्ट्सवरती सुद्धा रिव्हर्स झालेला आपल्याला डॉक्युमेंटेड आपल्याला एव्हिडन्स मिळतो. दरवेळेला मी बाबांना सॉरी म्हणत असतो की मी तुम्हाला वाचवू नाही शकलो, पण बाकीच्यांना वाचवून मी नक्की तुमची मदत करत राहीन. नाही, पण हृदयविकारामुळे जरी तुम्ही आपल्या वडिलांना गमावलं असेल तरी आज आपण अनेक जणांचे वडील झालेले आहात आणि त्यांना आपण एक आई वडिलांसारखं छत्र देताय या माधव बागेच्या रूपाने. त्यासाठी खरोखर तुमचं कौतुक आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता मी हा माईक देणार आहे सरांकडे. ॲक्च्युअली जे उपचार घेत आहेत त्या रुग्णांकडे आपण त्यांचे अनुभव सुद्धा जाणून घेऊया. मी सुभाष गाडे, राजगुरुनगर पुण्यामधून आलो. मला मध्ये 1 महिन्यापूर्वी जरा दम लागला, छातीत दम लागायचा. त्याच्यामुळं मी 31 तारखेला इथं अपॉइंटमेंट घेतली
अपॉइंटमेंट तर माझं बुकिंग रविवारी झालं इथं. आणि मला छातीत दम लागणे, पायऱ्या चढताना दम लागणे, आता 3 दिवस झाले मी इथं ॲडमिशन झालं आहे. मला खूप छान वाटतं, हलकं हलकं वाटतं. आता पायऱ्या चढताना 3 मजले वर जातो, पण मी लिफ्टने नाही आत, मी पायी जातो, तरी दम लागत नाही मला. आणि माझं 3 दिवसामध्ये कमीत कमी 2.5 किलो वजन कमी झालेलं आहे. Thank you, Rohit sir, and thank you, Madhav Bhag, and their support staff for doing a wonderful job for us. It has been really a privilege, or a blind luck, I would rather say, to be here right now. Reasons are very simple. I understood today morning that we are not patient, actually. The report states us that we are patient. If we correct all those parameters, we are no more patient. And our mind, which is a powerhouse, is when it goes off track, that's when the entire changes starts happening. So we have to keep that thing in control, and that's where we have to start working on. So that is the basic thing that we have learnt on it. माझं नाव उमा अरुण म्हात्रे. मी अलिबागमधून आलेली आहे. मला बरेच वर्ष डायबिटीस आहे, त्यामुळं मी म्हटलं ठरवलं मी स्वतःहून एक यावं असं वाटलं. मी शनिवारी इथे आले. शनिवारी माझी ट्रीटमेंट नाडीवरून माझी परीक्षा घेतली मॅडमनी, डॉक्टर मॅडमनी. त्यांनी सांगितलं की तुम्हाला थोडं डाव्या हाताला की तुमचं हे होत नाही, ब्लड सर्क्युलर होत नाही, त्यामुळं तर मी दुसऱ्या दिवशी लगेच इथे ॲडमिट झाले. मला पूर्ण 3 दिवस झाले माझं 3 किलो वजन कमी झालं. डायबिटीसची गोळी माझी काल बंद केली. 2 दिवस झाले डायबिटीसची गोळी घेऊ नका सांगितलं, आणि बाकी कोलेस्ट्रॉल हे ते वजन वगैरे एकदम नॉर्मल व्हायला आलेलं. मैं हूं रमेश शुक्ला. 2013 में हार्ट अटैक आने के बाद मेरी हार्ट की क्षमता केवल 25% रह गई थी. जहां मुझे बताया गया कि आप अपने एरिया में भी मोटर बाइक नहीं चलाना, अपने घर के 2 फ्लोर्स भी नहीं चढ़ना, वहीं माधव बाग के ट्रीटमेंट के बाद मैं कलसूबाई शिखर सर करके आया, और जहां कहा गया था कि 2 फ्लोर अपना घर भी नहीं चढ़ना, वहीं डोंबिवली से लेके गोवा तलक मैं मोटर बाइक पे चला के आया. माधव बाग के ट्रीटमेंट के बाद धीरे धीरे बहुत सकारात्मक बदलाव आया मेरे में. जो हार्ट की एफिशिएंसी 25% थी वो 38 से 40% हो गई. जो भी मुझे यहाँ पे दिनचर्या, दवाएं, पंचकर्मा रिलीजियसली फॉलो करने गया था, वो कहा था, वो अगले 6 महीने से 1 साल तक मैंने बहुत रिलीजियसली फॉलो किया, और मेरे शरीर में केवल शारीरिक बदलाव नहीं बल्कि मानसिक बदलाव भी बहुत आ गया. जो मन में भय था, जो डर था, वो पूरी तरह से निकल गया, और उसके बाद आज मैं एक सकारात्मक जीवन जी रहा हूँ. मैं गुजरात का सूरत जिला का महुआ तालुका का अनौल गांव का रहवासी हूँ. मेरी मिसेस को आज 1.5 साल पहले अटैक आया था और 2 नड़ी ब्लॉक बोला था. तो नवसारी ऑरेंज में गया, मैंने 1.5 लाख रुपया खर्चा किया. फिर बाईपास की डेट ले लिया था, लेकिन मेरा 2 लड़का है, एक बोईसर तारापुर में मैनेजर है और दूसरा दुबई में है, तो उसने ले लिया डेट, लेकिन मैं इनकार गया. मैं बोला मेरी मिसेस मर जाए चला गया, लेकिन मैं बाईपास नहीं कराऊंगा. फिर बाद में मेरा लड़का जो बोईसर तारापुर में है, उसके हाथ के नीचे 500 आदमी काम करता है. तो उसी में से एक आदमी बोला कि भाई तुम माधोबाग ले जाओ, तो तुम्हारे मम्मी को ऑपरेशन नहीं करना पड़ेगा, बाईपास नहीं करना पड़ेगा. और मैं लाया इधर, तो आज भी तपास किया, तो बोला हार्ट बहुत अच्छा है बोला. जे आता हल्ली ब्लॉकेजचे खूप प्रमाणात वाढत चाललेत. माझ्या भावाला पण ब्लॉकेजचा प्रॉब्लेम झालेला, तर तो जेव्हा ॲडमिट होता तेव्हा मी बरेच पेशंट असे पाहिले की त्यांना म्हणजे वारंवार ते होत आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? कारण आज माझ्या भावाला झालं, त्याचं झालं सगळं, एन्जिओप्लास्टिक वगैरे झालं, पण आता पुढची पण जराशी भीती एक मनात असते, तर त्यासाठी काय करावं लागेल? ब्लॉकेजेस परत होऊन द्यायचे नसतील तर 3च गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. सर्वात पहिलं तुम्ही काय खाताय ही पहिली गोष्ट. दुसरं तुम्ही किती व्यायाम करून ते खाल्लेलं तुम्ही पचवताय हे दुसरी गोष्ट. आणि तिसरं ह्याला किती शांत ठेवताय. अच्छा. ब्लॉकेजेस जे निर्माण होत असतात ना, ते कशामुळे निर्माण होतात? तर जेव्हा कधी आपण खूप जास्त टेन्शन घेतो, स्ट्रेस घेतो, चिडचिड करतो, ओरडाआरडा करतो, तेव्हा आपल्या शरीरात असे हॉर्मोन तयार होतात जे आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये इजा करून ठेवतात. आणि ती झालेली इजा रिपेअर करण्यासाठी कोलेस्ट्रॉलला मॅन्युफॅक्चर व्हायला लागतं शरीरात.
आणि तो कोलेस्ट्रॉल जो आपला लिव्हर बनवतो तो कोलेस्ट्रॉल तिकडे जाऊन एमसीलचं काम करत असतो की तिकडे जाऊन पॅचअप करायचं आहे त्या झालेल्या इजाला. सो त्या डॅमेजला पॅचअप करण्याच्या नादात तो कोलेस्ट्रॉल चिकटून 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 कधी तिकडे स्पीड ब्रेकर तयार होतो ते कळतच नाही. आणि त्या गोष्टीला आपण थोडक्यात मेडिकल भाषेत आपण त्याला ब्लॉकेज म्हणत असतो. सो थोडक्यात समजून काय घ्यायचं आहे, ब्लॉकेज जर परत होऊन द्यायचे नसतील तर सर्वात पहिली गोष्ट काय करायची आहे, ह्याला शांत ठेवा. जगात जे होणार आहे ते ॲक्सेप्ट करायला घ्या की प्रश्न संपतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्याला शांत ठेवलं की इकडे लागणारी अतिरिक्त भूक असते ती कमी होते. कारण का मनातून ॲग्रेसिव्हनेस कमी झाला की पोटातली भूक आपोआप कंट्रोलमध्ये येते. पोटातली भूक कंट्रोलमध्ये आली की आपण उगाच अनावश्यक खाण्याच्या मागे पळत नाही. म्हटलं की कॅलरी लेवल इनटेक आपोआप कमी होतो आणि नको त्या गोष्टी आपण उगाच आपल्या पोटात टाकून परत आतमध्ये कचरा बनवत नाही. सो दुसरी गोष्ट, काय खातो ह्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. आणि तिसरी गोष्ट, जसं आपण आता उन्हात मस्त उभे आहोत, त्या उन्हातून निर्माण झालेलं आपल्या शरीरातलं विटॅमिन D3 ते आतमध्ये असलेल्या कोलेस्ट्रॉलला वापरून टाकतं आणि जो अतिरिक्त कोलेस्ट्रॉल बनलेला आहे तो विटॅमिन D3च्या स्वरूपातून वापरून टाकला. आणि असं तुम्ही व्यायाम जर छान उन्हात करायला लागलात तर व्यायामाचा पण फायदा मिळतो, रक्तवाहिन्यासुद्धा छान होतात त्याच एक्सरसाइजमध्ये. म्हटलं की तुमची रक्तवाहिनीच छान झाली की आतमध्ये ब्लॉकेज येण्याचा प्रश्नच येत नाही. सो या 3 गोष्टी केल्या की प्रॉब्लेम फिनिश. गुडघेदुखीवरती साधारण 40 नंतर आम्ही काय काळजी घ्यावी आणि कसं पुढे जावं? सो पहिली गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा कुठलेही जॉईंट पेन्स जे असतात हे कधी अनुवंशिक नसतात. हे ना तुमचे कल्चरल असतात की बऱ्याच वेळेस आपल्या लहानपणापासून आपल्याला ज्या प्रकारचे व्यायाम घडले पाहिजेत आपल्या शरीराला तेवढे घडले नसतील तर ते मसल्स आपल्या शरीरातले तेवढे पॉवरफुल नसतात. जसं एक एक्झाम्पल घेऊया. समजा आपल्याला जिनेवरती चढायचे तर जिनेवरती चढताना मला पाय वरती ठेवून ह्याच्यावरती प्रेशर घेऊन चढायचं असतं, ज्याच्यात माझे हिप आणि माझे हे वरचे पायाचे मसल हे खूप कामाला येत असतात. जर ते वीक असतील तर मला प्रेशर टाकून चढताना मुश्किल होईल आणि म्हणून मग लोक म्हणतात की मला जिने चढताना प्रॉब्लेम होतो. त्याचबरोबर काही लोक अशी पण असतात ज्यांना जिना उतरताना प्रॉब्लेम होत असतो. कारण का जिना उतरताना मी जेव्हा उतरत असतो तेव्हा मला पाय असा टाकायचा असतो, म्हणजे मागचे पायाचे मसल्स माझे कामाला येत असतात. सो आपल्याला कुठल्या सांध्याचा प्रॉब्लेम आहे आणि कुठले मसल वीक झालेले आहेत त्याच्या अनुसार त्या मसल्सना आणि त्या सांध्याला जर आपण आयुर्वेदात सांगितलेलं स्नेहन, स्वेदन वगैरे वगैरे बरेच वेगवेगळे प्रकार असतात, बस्तीचा वापर करू शकत असतो. अशा सगळ्या पंचकर्मांनी तर फायदा होईलच होईल, पण त्याच्याचबरोबर व्यायामांचा सुद्धा खूप फायदा होऊ शकतो. म्हणजे नॉर्मल आपण फक्त घरातल्या घरात फक्त हे फक्त 50 वेळा जरी सकाळच्या वेळेस आपण करायला लागलो तरी तो एक व्यायाम होऊ शकतो. दुसरा, फक्त पायाची टाच मागे सीटला लावायची आहे, गुडघा पुढे न आणता हे फक्त मागच्या साईडला मी करायला लागलो तरी माझे हे मागचे मसल स्ट्रॉंग होतात. आणि तिसरं, फक्त बैठका करायला लागलो ज्याच्यात गुडघे पुढे नाही यायला पाहिजेत, गुडघे तिकडेच ठेवून मी फक्त सीट फक्त मागे घेऊन जायला लागलो. एवढे 3 व्यायाम करायला सुरुवात करूया, सांधेदुखी आपोआप कमी होईल आणि प्रिव्हेंटसुद्धा होईल. सर, माझ्या हजबंडला 14 वर्षापासून डायबिटीज आहे. त्यांचं 250च्या खाली म्हणजे फास्टिंग शुगर येतच नाही, तर त्यासाठी काय करावं लागेल? खूप सोप्या गोष्टी आहेत. 3 गोष्टी सांगतो, तेवढ्या 3 गोष्टी फॉलो करायला घ्या. आपोआप तुम्ही साधारण 15-1 दिवसात तुम्ही सांगाल की 150च्या खालती साखर आली. सर्वात पहिली गोष्ट काय करा, त्यांना दुधाचे जे काही तुम्ही प्रकार किंवा अन्न जे काही खायला देत असाल ते पूर्णपणे बंद करा. दुधाचं अन्न म्हणजे काय काय तर सर्वात पहिलं दूध स्वतः, चहामधलं दूध, कॉफीमधलं दूध, त्याचबरोबर दही, ताक, लस्सी, चीज, बटर, पनीर, गुलाबजाम, रसगुल्ले, पेढा, बर्फी, श्रीखंड, ब्रेड, बिस्किट, खारी, टोस्ट, पाव, केक, पेस्ट्री, मिल्कशेक, आईस्क्रीम, चॉकलेट ह्याच्यातलं काहीही देऊ नका. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दरवेळेस 3 वेळेस काही जेवायला द्याल त्याच्या अगोदर 200 ml चा व्हेजिटेबल ज्यूस, रॉ व्हेजिटेबल, शिजवायचे नाहीत, रॉ व्हेजिटेबल, आणि त्याला गाळायचं नाही ज्यूस झाल्यावर. जसं ज्यूस बनेल तसंच्या तसं प्यायला द्या 3 वेळेला काही खायच्या अगोदर. सो सेकंड वुड बी 200 ml व्हेजिटेबल ज्यूस. आणि तिसरी गोष्ट, जी काही तुम्ही आत्ता चपाती बनवता ती चपाती समजा गव्हाची बनवताय, त्यांना गव्हाची आवडती गव्हाची द्या, नसेल तर ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, राजगिरा, बेसन, जव, डाळींची पिठं, ओट्स, किनोवा, हजारो धान्य असतील ज्यांचे तुम्ही पिठं बनवून त्याचं चपाती किंवा भाकरी बनवू शकता. पण जी काही बनवाल ती टोटल त्यांना जी भाकरी तुम्ही खायला द्यायची आहे एका वेळेस 40 ग्राम्सपेक्षा जास्त पीठ वापरायचं नाही. ह्या 3 गोष्टी जर केल्यात
20-25 दिवस करा, तुम्हाला आपोआप शुगर कमी होताना दिसून येईल. सर माझा असा प्रश्न आहे की आपण बघतो की हृदय म्हणजे आपल्या शरीराचा राजा आहे. तर अगदी म्हणजे लहान मुलापासून ते वयस्कर माणसांपर्यंत खूप प्रमाण वाढलेलं आहे त्याचं. तर तो येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? कसं आहे ना, हृदयरोग कधी होतो, आपण जर हार्ट डिसीजचा संबंध समजला, इज म्हणजे मी माझं काम छान प्रकारे करू शकत नाही म्हणजे डिसईज. आता हृदयाला स्वतःचं काम छान प्रकारे करता येत नसेल तर हृदयरोग म्हणू आपण त्याला. आता हृदयाचं काम काय आहे तर छान आपण जे काही आपल्या शरीरातले मसल्स वगैरे सगळे त्यांना छान रक्तपुरवठा पाठवणे. सो आता त्या हृदयावरती लोड कशाचा असतो की रक्तवाहिन्या जितक्या जास्त असतील त्याच्यामध्ये तितका तो छान. आता एका व्यक्तीच्या शरीरात किती रक्तवाहिन्या असतात तर पूर्ण रक्तवाहिन्या बाहेर काढले आणि एकमेकाला जोडले ते एका व्यक्तीच्या शरीरात साधारण 60,000 मैल लांबीच्या रक्तवाहिन्या एका व्यक्तीच्या शरीरात, म्हणजे पृथ्वीला 2 प्रदक्षिणा होतील एवढ्या रक्तवाहिन्या एका व्यक्तीच्या शरीरात असतात. आता ह्याच्याहून साधी मोठी गोष्ट काय की जसं माझं वजन वाढायला लागतं तेवढ्या रक्तवाहिन्या डबल ट्रिपल 10 पट जास्त वाढायला लागतात आणि त्याचा लोड सगळा आपल्या हृदयावर यायला लागतो. कारण एवढ्या लांबपर्यंत रक्तपुरवठा पाठवायचा आहे, परत तिकडनं खेचून आणायचं आहे, हृदयावरती जबरदस्त लोड यायला लागतो. म्हणून जर मला हृदयाला छान ठेवायचं असेल त्याच्यावरती लोड जितका कमी टाकाल तितकं छान. आणि लोड कशाचा तर चरबीचा. सो चरबी जितकी शरीरात कमी राहील, जितकं आपण चपळ राहू तितकं हृदयावरती लोड कमी. सो हृदयरोग होऊन द्यायचा नसेल तर वजनावर कंट्रोल ठेवा, प्रॉब्लेम तिकडेच आपला संपून जाईल. आता आपल्या या कार्यक्रमाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग पार पडणार आहे आणि या भागाचं नाव आहे कोण कोणापेक्षा फिट. येस, सो याच्यासाठी आपल्याला खेळायचे आहेत खेळ. तुम्ही सगळ्याजणी तयार आहात? सगळ्याजणी खूप सुंदर दिसताय बाय द वे. ओके, सो पहिला आपला खेळ आहे फुगे फुगवण्याचा. खरं तर खेळ जरी खूप साधा सुद्धा वाटत असला तरी यामागे काय असतात, परीक्षा असते ती तुमच्या श्वासोच्छवासाची. त्याच्यामुळे कोण किती फुगे फुगवणार ते जिंकणार. आता आपण काय करूया, इकडे पण माझ्या डाव्या बाजूला खूप सुंदर मुली उभ्या आहेत आणि उजव्या बाजूला पण खूप सुंदर मुली उभ्या आहेत. तर आपण डावीकडच्यांचा एक ग्रुप तयार करूया आणि उजवीकडच्यांचा हा ग्रुप. तुमच्या ग्रुपचं नाव काय? स्वीट एंजल. स्वीट एंजल असं त्यांनी नाव दिलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या स्वीट एंजलसाठी. आणि तुमच्या ग्रुपचं नाव काय आहे? दिशा. दिशा. वा 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 वा, एक नवी दिशा. चला टाळ्या. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. हे घ्या दिशा आणि स्वीट एंजल्स. चला फुगायला सुरुवात करा. आता तुमची वेळ सुरू होते आत्ता. तिथेच थांबा, अजिबात ग्राह्य धरला जाणार नाही. हे दोन फुगे एक फुगा बाद आहे. आता मी मोजते. जरा मागे व्हा. दिशाचे जे फुगे होते ते होते पांढरे आणि त्यांनी फुगवलेले आहेत 1 2 3 4 5 6 फुगे आणि टाळ्या त्यांच्यासाठी. आणि स्वीट एंजलने फुगवलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 फुगे. वा 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 वा. याच्यावरून क्लिअर आपल्याला एक निकाल मिळालेला आहे की स्वीट एंजलने मारली आहे बाजी. त्यांच्यासाठी टाळ्या. फुग्यांचा खेळ हा संपलेला आहे. खूप छान हलका फुलका मजेदार असा खेळ झाला. पण आता पुढचा जो खेळ आहे तो असणार आहे वजनदार. कारण तुम्हाला उचलायचं आहे वजन. हे जे 4 किलोचं वजन आहे ते अजिबात मी असं वर पकडून नाही राहू शकत आहे. पण जो कोणी हा असा सरळ हात करून बराच वेळ हे वजन पकडेल आणि ते पेलवेल ती जिंकणार आहे. या कार्यक्रमाची विजेती होणार आहे. अतिशय वजनदार दमदार अशी ही स्पर्धा झालेली आहे आणि आपण पाहिलंच की यामध्ये बाजी मारली दिशाने. सो दोघांना 1-1 पॉइंट आता मिळालेला आहे. खूप खूप अभिनंदन. आणि आता वळूया पुढच्या खेळाकडे. बघूया कोणाचा किती आहे स्टॅमिना. आणि आता पुढचा खेळ आपला आहे हा जरा कमी वजनाचा आहे. कारण आता तुम्ही 4 किलो वजन उचललं होतं. आता तुम्हाला फक्त 2 किलो वजन उचलायचं आहे.
पण असं आहे की आता ते वजन उचलून फक्त उभं नाही राहायचे, तर ते वजन उचलायचे आणि धावायचे सुसाट. तर याच्यासाठी तुम्हाला दिला जाणार 1 मिनिट आणि त्यामध्ये 2 बाजूला ठेवलेले असतील 2 रंगीबेरंगी रिंग. एका रिंगमधून तुम्हाला 2 किलोचं वजन उचलायचं आहे, धावत जायचे, ते दुसऱ्या रिंगमध्ये ठेवायचे, तसंच ते उचलून परत यायचे, परत पहिल्या रिंगमध्ये ठेवायचे. 1 मिनिटाच्या वेळात जी व्यक्ती जास्तीत जास्त धावेल, जास्तीत जास्त फेऱ्या मारेल, ती असेल विनर. ऑल द बेस्ट विनया. विनया यांची स्वीट एंजल कडून झालेले आहेत 16 फेऱ्या. आता मोठं आव्हान आहे दिशा टीम समोर. चला सुरू करूया. 1 2 3 स्टार्ट. अशा प्रकारे टीम स्वीट एंजलने मारली आहे बाजी. चला तर मग आता आपण फुगे फुगवलेले आहेत, आपण वजन उचलले, आपण खूप धावलोय पळलोय. आता छान छान बक्षीस मिळायला हवं की नाही? चला तर मग आता आपण बक्षीस समारंभाकडे वळूया. सुरुवातीला फुग्यांमध्ये कोणी बाजी मारली बरं? अरे वा. तुमचं नाव काय आहे? दीक्षा ढोणे कामोठे. अनुजा जाधव कामोठे. तर दीक्षा आणि अनुजा यांना मिळतंय छान हेल्दी गिफ्ट डॉक्टर रोहित साने यांच्याकडून. मला वाटतंय पुढची जी स्पर्धा होती वजन उचलण्याची, त्याच्यात पण टीम स्वीट एंजलने बाजी मारलेली, बरोबर ना? नाही. मग कोणी बाजी मारली होती? तुम्ही बाजी मारली होती. तुमचं नाव काय आहे? निलिमा सहारे कामोठे. खूप खूप अभिनंदन. तुम्हाला सुद्धा मिळतंय हेल्दी गिफ्ट डॉक्टर रोहित साने यांच्याकडून. आणि आता धावपळीची स्पर्धा, स्टॅमिनाची स्पर्धा, ज्यामध्ये बाजी मारली होती, आता मी अचूक बोलणार आहे स्वीट एंजलने, बरोबर? तुमचं नाव काय आहे? विनया भारंबे कामोठे. तर विनया यांना सुद्धा मिळतंय हेल्दी गिफ्ट डॉक्टर रोहित साने यांच्याकडून. चला तर मग आता छान छान गिफ्ट सुद्धा मिळालेले आहेत. तर आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. पण त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की आज आपण जे काही खेळ खेळलो त्यातून खूप मजा आली खरी, पण हे खेळ केवळ मजेसाठी नव्हते, तर ते आरोग्यदायी असे खेळ होते. आणि ते कशा प्रकारे हे आपल्याला सांगतील डॉक्टर रोहित साने. आपण टोटल 3 शर्यती खेळलेलो होतो. सर्वात पहिली शर्यत होती फुगे फुगवण्याच्या बाबतीत. जेवढे जास्त आपण फुगे फुगवू शकू त्याचा अर्थ माझे फुफ्फुस एकदम स्ट्रॉंग आहेत आणि फुफ्फुस हा आपल्या हृदयाचा सर्वात जवळचा दोस्त आहे. सो फुफ्फुस जेवढा स्ट्रॉंग तेवढं तुमचं हृदय स्ट्रॉंग. दुसरी शर्यत जी आपण खेळलो ती म्हणजे वजन उचलायचं होतं 4 किलोचं. ते वजन उचलणं म्हणजे मसलमध्ये खूप छान ताकद पाहिजे, आणि जर मसल मजबूत असतील तर डायबिटीज आणि ब्लड प्रेशरसारखे रोग निर्माण होऊ शकत नाही. आणि तिसरी शर्यत आपल्याला धावपळीची शर्यत होती. ती म्हणजे काय की एरोबिक कपॅसिटी आपल्या शरीराची छान पॉवरफुल असेल तर आपल्या रक्तवाहिन्या आणि हृदय दोन्ही मस्त स्वच्छ राहतात, म्हणून हार्ट अटॅक आणि ब्लॉकेजेस दोन्ही उद्भवू शकत नाही. खूप खूप आभार सर, तुम्ही या कार्यक्रमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं. मी झी 24 तासकडून आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, पण तुमच्यासाठी आहे एक सुवर्ण संधी. खरं तर आज आम्ही सगळ्याजणी या ठिकाणी आरोग्यदायी खेळ खेळलो, पण हे खेळ तुम्ही सुद्धा आमच्यासोबत खेळू शकता. लवकरच खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा आणि डॉक्टर रोहित सानेंसोबत मी तुमच्या घरी घेऊन येईन. आरोग्याचा अश्वमेध, निरोगी राहा आणि येस. आरोग्याचा अश्वमेध प्रस्तुत करता माधव बाग, जिथे होतो हृदयाचा उपचार हृदयापासून.